निर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष दीपक स्वामी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. खरं तर वरे युती आहे, ठाकरे बंधू एक आलेत आणि आता इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवसेनेमध्ये आलेत. आता आमच्या या निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं झालं तर ज्या दिवशी निवडणूक सुरू झाली त्या दिवशीपासून सतत आमच्या नांदेड दक्षिणमध्ये इनकमिंग खूप जोरात चालू आहे आणि या युवा सेनेचं नांदेड दक्षिणमध्ये एवढं काम जोरात चालू आहे. 16, 17, 15, 19 आणि 20 या सर्व प्रभागातून शिवसेना खूप मोठ्या प्रमाणात मुसंडी मारेल याच्यावर युवा सेनेचा तर पूर्ण विश्वास आहे आणि आपल्या नांदेड महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार याच्यात कुठलेही दुमत नाही. भाजपाची सत्ता येईल म्हणतात. खरं तर काँग्रेसची सत्ता होती अशोक चव्हाणांच्या हाती दिलेली, पण आता भाजपाची सत्ता पुन्हा द्या म्हणतात अशोकराव. आता आपण बघितलं असेल ज्या याच्यातून काँग्रेसमधून नव्याने भाजपमध्ये आलेत, मी त्यांच्यावर बोलण्या एवढा मोठा नेता नाही, परंतु सर्वसामान्य जनतेत जे चालू आहे ते आम्ही दररोज ऐकत आहोत. नुसतं कपडे बदलून नुसतं आज माळ घातल्यावर माणूस काय आजच माळकरी होत नाही, त्यासाठी बरेच दिवस तपस्या करावं लागते. आणि कालच बोलता बोलता ते मटण बिटन काहीतरी असं ते विसरले नाही, अजून हे चालू होतं. आणि नांदेड दक्षिण आणि उत्तर दोन्ही भागात युती करण्यासाठी आमचे नेते हेमंत भाऊ आणि आमदार आनंदराव पाटील बोंडारकर, बालाजीराव कल्याणकर हे सर्वजणांनी खूप प्रयत्न केला, परंतु 1 जागा देतो 2 जागा देतो असं बोलून आमच्या थोडक्यात अपमानच केला. आणि या अनुषंगाने आम्ही युवासेना आणि सर्वजण आम्ही खूप मेहनतीने आणि ताकदीने पूर्ण उमेदवार निवडून आणण्याच्या तयारीमध्ये आहोत आणि 100% मला खात्री आहे की महानगरपालिकेवर 100% भगवा फडकेल. आता हेमंत पाटील बोलता म्हणाले की 5-5 हजाराचा रेट काढला आहे म्हणून इकडे. हा 5-5 हजार आता ते कसं आहे, काँग्रेसपासूनच त्याची ते प्रथा चालू आहे. ते आम्ही बघितलं की निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी प्रत्येक त्यांच्याकडून जे उमेदवारी नाही भेटले असे सर्व उमेदवारांनी त्यांच्यावर 50-50 लाख रुपये जमा करून घेण्याचे आरोप हे त्या सर्व उमेदवारांनी त्यांच्यावर लावले, त्यांच्यातल्याच उमेदवारांनी त्यांच्यावर लावले. आता आम्ही तर काय तिथं गेलो ना, त्याचेच उमेदवार सांगतात 50-50 लाख रुपये आणि त्यांचं तेच समीकरण आहे की दरवर्षी 50-50 लाख रुपये जमा करून घ्यायचे. आणि आतापर्यंत आम्ही बघितलं नाही रस्त्यावर त्याचे कुठं मोर्चा रॅल्या कुठं काही हे असं काही दिसलं नाही, कारण त्यांना खात्री आहे की बाबा आपण रेट 5,000 10,000 काढू आणि आपण निश्चित निवडून येऊ. परंतु या नांदेडची जनता आता पूर्ण ओळखून आहे यांना आणि कुठल्याही बोलतापांना ते बळी पडणार नाहीत आणि सर्वसामान्य पूर्ण शिवसैनिकांना ते निवडून दिल्याशिवाय राहणार नाहीत. शिवसेनाच उमेदवार पळवते असा आरोप केला आहे चव्हाण साहेबांनी. शिवसेनेचे 2 त्यांनीच पाठवले आणि त्यांनीच नेले, ती एक खेळी केली. थोडक्यात बघण्याचा दृष्टिकोन आम्ही नांदेड दक्षिणमध्ये अशा बऱ्याच जणांना आम्ही उमेदवारी दिली ज्यांनी त्यांची उमेदवारी नाही, तसाच विश्वास ठेवून ती उमेदवारी तिकडे बालाजीरावने दिली, पण त्यांचा विश्वासघात करून ते गेले. पण ते जनतेला सर्व माहीत आहे आणि जनता त्या ठिकाणी त्यांना वाटलं फायदा होईल, पण तिथं काही फायदा असं होणार नाही मला दिसतं. मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश केला आहे, काय फायदा होईल या ठिकाणी? मनसेच्या दीपक स्वामी यांची आमच्या या सत्रामध्ये आणि नांदेड शहरामध्ये पूर्ण अशी चांगली त्यांची फळी इथं आहे. आणि ज्या दिवशी आमची निवडणूक लागली त्या दिवशीपासून दररोज प्रवेश चालू आहेत. 200-400 पोरं प्रवेश करत आहेत. पूर्ण युवा या नांदेड दक्षिणमध्ये दररोज 200 प्रवेश दररोज चालू आहेत. पण दीपक स्वामी यांचं मनसेतही काम चांगलं होते, जुने शिवसैनिकही होते आणि आता त्यांच्या माध्यमातून आम्हाला बऱ्याच प्रभागामध्ये चांगली मदत मिळणार. जिल्हाध्यक्ष होतात मनसेचे आणि तुमच्या राज्य उपाध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, काय कारण आहे? कारण काही नाही. एकनाथभाई शिंदे हे सर्वसाधारण घरातून आज महाराष्ट्राचं उभरतं नेतृत्व समोर आले आणि प्रत्येक तळागाळातून शेतकरी असो, बेरोजगार, सर्व शिक्षित बेरोजगारांना रोजगारासंदर्भात बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात चांगले धोरण राबवत आहे. त्यांच्या विचाराला प्रेरित होऊन सन्माननीय हेमंतभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं सर्व मनसेचे 5 जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी आज नांदेड येथे पक्षप्रवेश घेतला आहे. त्यामध्ये प्रमुख भूमिका म्हणजे माहूरचे तालुका अध्यक्ष सुदर्शन नाईक यांनी आमच्या सर्व टीमला भेटून त्यांना सर्वस्वी आमच्या मनपरिवर्तन करून आम्हाला पक्षात आज हेमंतभाऊ पाटील यांच्या माध्यमातून पक्षप्रवेश करून घेतला आहे. आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे व अमितसाहेब ठाकरे यांच्याबरोबर 20 वर्ष आम्ही गेल्या 20 वर्ष आम्ही काम केलं आहे. 2006 ते 2017पर्यंत मी तालुका अध्यक्ष या पदावर होतो. 17 ते आजपर्यंत जिल्हा अध्यक्ष या पदावर होतो.
अमित साहेब आणि राजसाहेबाविषयी आमची कुठलीही नाराजी नाही आणि आम्हाला जर मतदारसंघाचा विचार करून स्थानिकच्या सगळ्या गोष्टीचा बाबीचा विचार केला आणि त्या विभागामध्ये आम्हाला काम करत असताना विकासाच्या सोबत आम्हाला राहायचं हेच आम्ही ठामपणे सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आहे आणि सन्माननीय एकनाथभाई शिंदे आणि हेमंतभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला इथून समोर पक्ष संघटन वाढवायचं आहे, काम करायचं आहे आणि आम्ही एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच त्या पदाला आम्ही न्याय देऊ आणि शिवसेनेचं पूर्णपणे काम करू. महानगरपालिकेच्या तोंडावर प्रवेश करताय, काय फायदा होईल तुमचा शिवसेनेला? नक्कीच फायदा होईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एवढे मोठे पदाधिकारी एका समूहाने जर शिवसेनेत प्रवेश करतायत तर आमचे सर्व जे काही आजपर्यंत जे आम्ही कामं केलेत मनसेच्या माध्यमातून ते नक्कीच आम्ही लोकांना मतपरिवर्तनामध्ये आम्ही मताची भर पाडू. तुमचे जिल्हाध्यक्ष आहेत मोंटी सिंग जागीरदार, त्यांनी मागणी केली नाही का या ठिकाणी महानगरपालिकेसाठी उमेदवारी द्या म्हणून मनसेच्या पदाधिकारी? नाही, केली आहे आणि 4 उमेदवार महानगरातून उभे आहेत मनसेचे. त्या उमेदवार आपण 4 उमेदवार नांदेडमध्ये 81 जागेपैकी 4 उमेदवार? हो, बिलकुल 4 उमेदवार आमचे उभे आहेत आणि आमचे आता पण त्यांना शुभेच्छा आहे. काय सांगाल तुम्ही? मनसे सोडली आहे खरं तर, आज जय महाराष्ट्र केला आहे मनसेला, शिवसेनेमध्ये प्रवेश केला. जय महाराष्ट्र. आमचे जेवढे जुने सहकारी आहेत जवळपास आमचे एक मेन विंगचे जिल्हाध्यक्ष आहेत, वाहतूक सेनेचे एक जिल्हाध्यक्ष आहेत, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्याच्यानंतर विद्यार्थी सेनेचे 2 जिल्हाध्यक्ष आहेत. असे जिल्हाध्यक्ष व बाकी तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, शहर सचिव, शहर उपाध्यक्ष असे सर्वांनी मिळून आम्ही आज मनसेला राजीनामा दिलेला आहे. राजीनामा देऊन आम्ही एकनाथभाई शिंदे आणि नामदार हेमंतभाऊ पाटील आणि आमदार बोंडारकर साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही पक्षप्रवेश केलेला आहे. आम्हाला जे काही स्थानिक लेवलवर जे काही अडचणी येत होते तर त्या हिशोबाने आम्ही आज हेमंतभाऊ पाटील व आमदार बोंडारकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही पक्षप्रवेश केलेला आहे. तुम्ही पक्षप्रवेश केला आणि तुम्हाला जबाबदारी देखील दिली आहे कोणती तरी? मला आज शिवसेनेकडून महानगर प्रमुख पदाची एक जबाबदारी दिलेली आहे आणि 100% जी जबाबदारी मला दिलेली आहे, जे पक्षाने आणि वरिष्ठांनी जे माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे ते मी आजपर्यंत लोकांचं काम केलेलंच आहे आणि आजपर्यंत लोकांमध्ये मी काम करत आलेलो आहे. ते काम बघून मला वरिष्ठांनी मला हे पद दिलेलं आहे आणि 100% या पदालाही मी न्याय देईल आणि लवकरात म्हणजे जास्तीत जास्त शिवसेनेची कशी ताकद वाढवता येईल ते अजून आम्ही पूर्ण प्रयत्न करणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे आमचे माजी पदाधिकारी होते ते सर्वांनी आज शिवसेनेमध्ये सर्वांनी एकाने निर्णय घेऊन आम्ही शिवसेनेत पक्षप्रवेश केलेला आहे आणि सर्व मिळून 100% शिवसेने वाढीसाठी आम्ही काम करणार आणि जे लोकांचे जे कामं काही कामं आमच्याकडे राहिले होते ते कामी आम्ही लवकरात लवकर 100% तेही काम आम्ही मार्गी लावणार. किती पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे आणि कार्यकर्ते किती? 23 पदाधिकारी आहेत आणि जवळपास 100 ते 150 कार्यकर्ते आहेत आणि पदाधिकारी जे 23 आहेत त्याच्यामधले 8 ते 9 हे जिल्हाध्यक्ष आहेत, जे काही एक मेन विंगचे जिल्हाध्यक्ष आहेत, आमचे 2 विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्याच्यानंतर महिला सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत, महिला सेनेची बाकी टीम आहे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत, असे जिल्हा उपाध्यक्ष 2-3 आहेत, असे सर्व मिळून 23 लोकांची टीम आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे कार्यकर्ते म्हणून जे होते, जे आमचे सहकारी होते, आम्ही त्यांना कधीही कार्यकर्ते समजलो नाही, आमचे सहकारीच होते. ते कार्यकर्ते आमच्यासोबत 100 ते 125 सहकारी आमच्यासोबत पक्षप्रवेश केलेले आहेत. आता नांदेड दक्षिणचे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारात फिरणार? 100% उद्यापासून नाही, आजपासूनच आम्ही फिरणार. आमदार बोंडारकर साहेबांसोबत आम्ही खांद्याला खांदा लावून आम्ही 100% शिवसेनेचा प्रचार करणार आणि काम करणार. आपण पाहू शकतो की नांदेडमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे पदाधिकारी जे आहेत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. ताई, काय सांगाल? मनसे सोडून जात आहे, खरं तर राजसाहेबांना सोडून जात आहे तुम्ही? नाही, गेल्या पक्ष स्थापनेपासून तर आतापर्यंत साहेबावर विश्वास टाकून आम्ही भरपूर महिलांनी कामं केलेत, महिलांचे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व केलेत. आता काहीतरी नवीन करायची इच्छा झाली म्हणून आम्ही पक्षप्रवेश केलोत. सगळ्यांनी आम्ही खूप मेहनत आम्ही मनसेमध्ये केलोत. आता इथे येऊन थोडं वैयक्तिक काही महिलांची कामं आहेत त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे. मनसेच्या उमेदवारी मागितल्या नाही का तुम्ही द्या म्हणून या ठिकाणी? नाही, आमचे 4 उमेदवार उभं टाकलेले आहेत ना मनसेचे. कारण काय नेमकं मनसे सोडण्याचं? नाही, काही महिलांचे वैयक्तिक होते त्याच्यामुळं पक्षावर थोडंसं. नक्कीच आपण पाहू शकतो की महानगरपालिकेच्या तोंडावर नांदेडमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी
शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. खरं तर मनसेला मोठा धक्का हा मानला जातो. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड.